नमस्कार. हॉटेल गव्हाणे बंधू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण झटपट अशी रेसिपी दाखवणार आहात. तुम्हाला फ्लावर माहिती आहे, काळा मसाला लाल मसाल्याची, पण आपल्याला कोरडी भाजी करायची. तुम्ही असं बोटं चाटत ती भाजी खाताल अशी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा अवश्य ट्राय करा. त्याच्यासाठी काय काय लागतं साहित्य एकदा बघून घ्या. 250 ग्राम आपण फ्लावर घेतलेला आहे कट करून. व्यवस्थित याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. परत एकदा आपण याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये एक पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाणी आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये कट केलेला फ्लावर टाकून घ्यायचा आणि एक 5 मिनटं व्यवस्थित आपल्याला त्याला उकडून घ्यायचं आहे. 5 मिनटामध्ये जवळपास 90% आपला फ्लावर व्यवस्थित असा उकडला जातो. उकडून झाल्यानंतर आपल्याला त्या फ्लावरला फोडणी द्यायची आहे. आपला फ्लावर 5 मिनटं झालेले आहेत. व्यवस्थित आता उकडलेला आहे तो. त्याला बाहेर काढून घेऊ. त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण आपल्याला टाकून द्यायचं आहे. पाणी याच्यात आपल्याला वापरायचं नाही. आपल्याला भाजी आपली कोरडी घ्यायची, कोरडी बनवायची. त्याच्यामुळं पाणी पूर्ण आपल्याला टाकून द्यायचं आहे. पूर्ण फ्लावर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. फ्लावर पूर्ण आपण काढून घेतला आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला प्रथम मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा. मोहरी थोडीशी तडतड आल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आपल्याला 1 चमचा जिरे. एक कांदा घेतलेला आहे आपण बारीक कापून. तो कांदा देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट देखील घेतलेली आहे आपण. आपल्याला आलं लसणाची पेस्ट व हिरवी मिरची हे दोन्ही टाकून व्यवस्थित आपल्याला 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. आलं लसणाची पेस्ट, मिरची, कांदे परतून झाल्यानंतर 50 ग्रॅम आपण ग्रीन पीस घेतले. ग्रीन पीस देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर हळद टाकून घ्यायची. प्रमाणानुसार आपल्याला मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण 2 मॅगी मसाल्याचे पॅकेट घेतलेले आहेत. छोट्या साईजमधले आहेत, 5 रुपयावाले. दोन्ही टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये जो आपण फ्लावर घेतला होता उकडून तो टाकून घ्यायचा आहे. याला देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटात व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपला फ्लावर जो आहे, चटपटीत फ्लावर, झटपट तयार होणारी भाजी खाण्यासाठी ती तयार होते. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने झटपट आपला फ्लावर तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडीशी आपल्याला
गार्निशसाठी हिरवी बारीक वाटून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. अशा पद्धतीने सकाळसाठी आपल्याला खाण्यासाठी फ्लावर तयार झालेला आहे. फ्लावरची भाजी आपली तयार झालेली आहे सोप्या पद्धतीने. एकदा ही रेसिपी अवश्य ट्राय करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद.